मित्रा थांब जाऊ नको, ही व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघ. या व्हिडिओमध्ये ना खूप मजा आहे, तर ती मजा तुला बघायला नक्की आवडेल. आणि या माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जबरदस्त सरप्राईज होता आमच्यासाठी ॲनिव्हर्सरीचं. मोह नाही, हारण्याचे भय नाही, जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुट्टी गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुट्टी गाठी. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सोहळे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. बाबा तुमची आज अॅनिव्हर्सरी आहे ना? अॅनिव्हर्सरी तुला कसं माहित ग? हा लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे आमची. माहिती आहे किती अॅनिव्हर्सरी आहे? नाही सांगा ना. हा नाही माहिती? नाही. 12वी अॅनिव्हर्सरी आहे. किती वर्ष झालं माहिती लग्नाला? 12 वर्ष. मग काय करायचं बोल? चला ना कुठेतरी पार्टीला जाऊ. पार्टीला जाऊ? पार्टीला नाही, पहिले आपण आहे ना देवाचं दर्शन करूया. हा आणि मग संध्याकाळी पार्टी करू. कुठं? कुठं जायचं? टाकी पठार. टाकी पटलं. मित्रांनो जाऊया आता. परमपूज्य रिद्धीनाथ बाबांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या टाकी पठार इथे जाऊया. मित्रांनो हा प्रवास असाच राहील, या ब्लॉग मध्ये असंच राहा. आता आम्ही थोड्या जंगली एरियातून चाललोय. आदुली सोडलाय, आता माणेखिंडला येतोय. तर थोडंसं रानमेवाही आम्ही चाकणार आहोत मध्ये मध्ये, तर तेही तुम्ही बघा. हा चला, व्हिडिओ थोडी हालते मला वाटतं. दीदी कॅमेरा थोडा हालतो आपला, काय करायचं? गुड 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 हलतो. कसा हालतो? गुड गुड गुड. दादू कसा हालतो कॅमेरा? ए गोंडू इकडे बघ, हाय कर. हाय कर ना मला. बाबू हाय कर. तर मंडळी, ब्रह्मलीन योगी रिद्धीनाथ बाबा समाधीमध्ये टाकेश्वर, श्री क्षेत्र टाकेश्वर इथे आम्ही आलेलो आहोत. आणि आता आपण आतमध्ये प्रवेश करूया. हे आहे प्रवेशद्वार. तर सध्या या मठाधिपती फुलनाथ बाबा आहेत आणि ते इथे बसतात. बघूया बाबा आहेत का, त्यांना विचारूया. पण आधी आपण रिद्धीनाथ बाबांचं दर्शन घेऊया. आदेश. हे रिद्धीनाथ बाबा आणि रिद्धीनाथ बाबांची आरती. रिद्धीनाथ बाबा 24 तास ही समय तेवत राहते. बाबा आशीर्वाद द्या. गोंडू बाप्पा कर गोंडू. बापू बाप्पा कर इथे. बाप्पा कर. हां दीदी बाप्पा कर. चल गोंडू या आतमध्ये. बस ये. ते इकडे कर, बाबांच्या पायांशी कर. बोला आदेश. चला मित्रांनो, आता परमपूज्य रिद्धीनाथ बाबांच्या मठाचं दर्शन घेतलं. परंतु मठाधिपती फुलनाथजी बाबा यांचा आराम चालू, त्याच्यामुळे त्यांचं काही दर्शन आम्हाला झालं नाही. आम्ही लांबूनच दर्शन घेतलं. तर दीदी आता काय करायचं बोल? पुढचा प्रवास कुठे? आता मावशी आजीच्या घरी जायचं. साखरपाडा जायचं मावशी आजीकडे? कशाला? असंच तरी पण पेप्सी खायला. अरे वा वा वा,
चला जाऊया मग मावशी आजीकडे मोर्चा बळूया आपला. आजचा दिवस आपल्यासाठी फ्री आहे. बाबा बोल ना तिथे. आज तुमची लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे ना, हा मग तुम्ही आईला गिफ्ट काय द्या? गिफ्ट काय देते आता? गिफ्ट कुठे देते ती? गिफ्ट जाऊ दे, आईसाठी तुम्ही एक गाणं बोला. गाणं बोलू? हा, कोणतं गाणं बोलू? कुठला पण. गाणं बोलूया आता. दीदीची फरमाईश आहे म्हणजे गाणं बोलावंच लागेल. बोलू गाणं? हा, थांब का जरा, तो छोटासा टर्न आला जरा, कोंबडी आले पुढं. हा असं चल, चला बोलूया गाणं. 1 2 3. तुम जो कहते तो चांद तारों को तोड़ लाऊंगा मैं, इन हवाओं को इन घटाओं को मोड़ लाऊंगा मैं. कैसा मंजर है मेरी आंखों में, कैसा एहसास है, पास दरिया है दूर सहरा है फिर भी क्यों प्यास है. मेरी जान मेरे दिल पर थोड़ा है इतबार कर लो, मेरी धड़कनों को समझो, तुम भी मुझसे प्यार कर लो, तुम भी मुझसे प्यार कर लो. झाला झाला. वा 1-4 1-4. मला 1-4. हा तर दीदी असं मला एवढंच गाणं आहे. तर दुसरा एक बोलू का? दुसरा एक बोलू. हा बोला ना. साथी मेरे सुन तो जरा, लेंगे हजारों जन्म, होंगे जुदा ना हम, तेरी कसम. तगड़ा तगड़ा तगड़ा. अरे होंगे जुदा ना हम, ए तेरी कसम. या टाळे वाजव, टाळे वाजवा. बस. हा, तर मंडळी नमस्कार. आम्ही आलो आहे आता दीदीच्या मावशी आजीच्या गावाला. बघा गावचं वातावरण किती छान आहे आणि संध्याकाळ नयन रम्य. चला या बघू यांचं गाव कसं आहे, यांच्या घरी कोण आहे ते. त्यांना आपण सरप्राईज देऊया पाहुण्यांना. तर हे बघा गावचं सुंदर घर. झोपलेत वाटतं सगळे. अरे अरे वा. चला. अरे बाप रे, जंगी तयारी करून ठेवले मंडळी. आम्हाला एकदम सरप्राईज करून टाकलं. कोण स्वागत करत असं पाहुण्यांचं आल्या आल्या? अरे वा जबरदस्त एकदम जय्यत तयारी. तुम्ही अगोदरच केक आणून ठेवला होता काय? सरप्राईज सरप्राईज. आम्ही तुमचं गाव दाखवत होतो. कसा वाटलं गाव आमचं? गाव तर एक जबरदस्तच आहे, पण तुमची सरप्राईज त्याच्यापेक्षा जबरदस्त. धन्यवाद. सरप्राईज कशी असावी? दोघांना हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू थँक्यू. आम्ही पण एकमेकांना हॅपी अॅनिव्हर्सरी. ठीक आहे मम्मी. मग डायरेक्ट तुम्ही तयारीच करून ठेवली होती काय? आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. सरप्राईज द्यायचं होतं का? ही दीदीची मावशी आजी. हॅपी अॅनिव्हर्सरी. वा 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 हॅपी अॅनिव्हर्सरी. धन्यवाद मेवणे कंपनी. असंच प्रेम राहू दे आमच्यावर आणि तुमच्या ताईवर. हे नको देऊ तिला. लाईट गया. तुला गुंडू तर हाय. गुंडू घे.
गोंडू मजा आली का दीदी? मजा आली ना? खतरनाक सरप्राईज दिला ना मामाने. बाबू धर तुला. ए दीदी धर. करतो. जबरदस्त सरप्राईज होता आमच्यासाठी ॲनिव्हर्सरीचं. आणि आम्ही आलेला केकची तयारी करून ठेवणं, केक कापणं. आणि म्हणजे खूप आनंद वाटला आम्हाला. हो का नाही दीदी? हो, आनंद कसा वाटला तुला? मजा आली की नाही? खूप आली. चालेल, खूप मजा आली. तर या सगळ्यांचे आभार दीदीच्या मामाचे, मामीचे, मावशी, आजीचे. आणि त्यांना सगळ्यांना घेऊन आम्ही चाललोय आता दीदीच्या पणजीकडे. बरोबर आहे, जी पणजीच ना? हा. तर आम्ही निघालो आता चोंड्याला. चोंडा म्हणजे शहापूरचं शेवटचं टोक आणि ठाणे जिल्ह्याचं शेवटचं टोक, त्याच्यानंतर दुसरा जिल्हा चालू होतो. तर आता पण जातो आजीला भेटायला. आजीला आपण दाखवूया तुम्हाला. तर आम्ही आलो आता चोंड्याला. आता मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चोंडा म्हणजे ठाणे जिल्ह्याचा आणि शहापूर तालुक्याचा शेवटचं टोक आहे. याच्यानंतर अहमदनगर जिल्हा चालू होतो आणि घाटगर प्रकल्प इथे आहे. आणि कोकणकडा ज्याला बोलतात, घाटगर कोकणकडा, तर तो कोकणकडा तुम्हाला इथं दिसतोय बघा, कोकणकडा. मित्रांनो, हे सुंदर दृश्य आहे या ठाणे जिल्ह्याच्या टोकाचं आणि शहापूर तालुक्याच्या टोकाचं. वातावरण एवढं जबरदस्त झालं आहे ना, तुम्हाला घरी जायचं इथं मनच करणार नाही. चला आपण आता आजीला भेटूया. ज्या आजीला आम्ही भेटायला आलो ना, आजी, आजीला काय आवाज जात नाही? आजी अगं बरी आहेस ना? हो. बरी आहे का? बरी आहे. आजीला काय आवाज येत नाही. आजी तिकडे बघ कॅमेरात, ऐकर. आजीला काही आवाज जात नाही. हा, आजीचं खूप प्रेम आहे. मित्रांनो, जुनी खोडं आहेत आपल्याकडची. लुगडे जे आहेत ना, लुगड्यावाली, हे कदाचित भविष्यामध्ये लुगड्यावाली माणसं, त्या ज्या लेडीज आहेत म्हणजे ज्या आपल्या मोठ्या आजी आहेत त्या दिसणार नाही. यांचं खूप प्रेम आहे आपल्या माणसांवरती. प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता ते यांच्याकडून शिकायला भेटतं आपल्याला. चला आता आजीच्या घरात जाऊया आणि काय आजी आपल्याला नाश्ता पाणी देते, काय मेजवानी देते ते बघूया. तर ही सगळी आजीची गँग कोंबड्यांची. आता आम्ही येणारच म्हणून आजीने आजीच सोय करून ठेवले. फणस, हे आंबे, हा मित्रांनो ओरिजिनल हापूस आहे, म्हणजे नैसर्गिकरित्या पिकवलेला. सेंद्रिय पण याला बोलता येणार नाही. जेवायला बोलले, जेवायला मग जा बोलले. हा, काय कराल जेवायला? थांबाय चांगलाय. कोंबडा चालेल नक्की आपले दिले भरपूर. मित्रांनो, आमची दिवसभराची ॲनिव्हर्सरीची धमाल तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर आमची व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आम्ही आता घरी निघालो. आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा.